येत्या भागामध्ये समर मलिकाला असा काही देणार धक्का की मलिकाचा उतरणार माज. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, पार्टीमध्ये खूप गोंधळ होतो आणि नेहमीप्रमाणे मलिका नाटक करते आणि सुशला म्हणते, हे असे कपडे घालतात? अगं तू आता राजवाड्यांची सून आहे आणि राजवाड्यांच्या खानदानामध्ये आत्तापर्यंत असे कुणीही कपडे घातले नाही. सुश म्हणते, यामध्ये माझी काय चूक आहे? ताईने दिले. मलिका म्हणते, तिने दिले असतील तुला, पण तुला कळायला नको कुठले कपडे घालायचे आणि कुठले नाही. जा आणि साडी नेसून ये. ती तर जाते, पण मलिका अंशुमनला खूप आनंद होत असतो, कारण आता स्वानंदीमुळे समरचे डील कॅन्सल होणार. पण स्वानंदी मात्र समरच्या गेस्टला एवढी छान हँडल करते की त्यांनी जी मागणी केलेली असते पुरणपोळीची, स्वानंदी ती पूर्ण करते आणि स्वतःच्या हाताने त्यांना वाढते. ते आता पुरणपोळी खातात आणि स्वानंदीचं भरभरून कौतुक करतात. हे बघून मल्लिका अर्पिताच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात आणि स्वानंदीचं पुन्हा कौतुक होतं. हे बघून मंदाकिनीचा पण खूप जळपाट होतो. स्वानंदीने एवढं छान हँडल केलं म्हणून समर खूप इम्प्रेस होतो आणि तिच्यासाठी छान सरप्राईज प्लॅन करतो. स्वानंदी बेडरूममध्ये जाते. तिला काही न्यूजपेपर दिसतात. त्यामध्ये स्वतःचा फोटो बघत म्हणते, अरे बापरे, काय आहे? आता नक्की काय चाललं हे विचारण्यासाठी ती समरला फोन करते, पण समर काय फोन उचलत नाही. ती आता विचार करते, राजवाडे फोन का नाही उचलते? पण ऑफिसला जायची घाई असल्यामुळे ती निघून जाते. आता स्कूटीवरून जात असते. सिग्नल लागला म्हणून थांबते, तर एक माणूस तिच्याकडे बघतो आणि कौतुकाने हसतो. स्वानंदी त्याला डोळ्याने खुणवते, काय आहे? तेव्हा तिला तो बोर्ड दाखवतो आणि स्वानंदीवर बघते आणि बघून चांगली शॉक होते, कारण तिचा खूप मोठा फ्लेक्स लागलेला असतो. ती डोळे झाकत म्हणते, काय चाललं हे? ऑफिसमध्ये जाते तर टीव्हीवर न्यूज चालू असते की सगळ्या शेअरवर स्वानंदीचे होल्डिंग. ही नक्की स्वानंदी आहे कोण? स्वानंदी बघते म्हणते, कोण करत असेल हे? ती आता काम करत असते. कधी संध्याकाळ होते तिलाच कळत नाही. तिची कलिक येते आणि म्हणते, हॅलो अगं 7 वाजले, चल चल चल. स्वानंदी तिथे जाते आणि इकडे तिकडे बघते आणि म्हणते, इथे तर कुणीच नाहीये. ती आता बघते सगळेच फोटो काढत असतात. स्वानंदी आता मागे बघते तर तिचा खूप मोठा फोटो असतो आणि त्याच्या शेजारी झळकतं, आय लव्ह यू स्वानंदी. ते बघून स्वानंदीच्या डोळ्यातच पाणी येतं. तेवढ्यात समर येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो. ती समरला बघते. तिला खूप आनंद होतो. तो फूल देत म्हणतो, तडजोडीचं नातं एवढं सुंदर असू शकतो असं कधीच वाटलं नव्हतं. तू माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या आयुष्याला एक अर्थ मिळाला. थँक्यू स्वानंदी मॅडम. स्वानंदी म्हणते, थँक्यू? तो आय लव्ह यू स्वानंदी मॅडम. आता मात्र स्वानंदीला खूप आनंद होतो आणि ती समरला मिठी मारते. आता समर तेवढ्यावर थांबत नाही बरं का. वट सावित्री पौर्णिमा असते आणि ती स्पेशल बनवण्यासाठी समर जीवाचं रान करतो. स्वानंदीसाठी सोन्याचा सेट आणतो आणि तिच्या डेस्कवर ठेवतो. स्वानंदी आवरायला जाते. तिची नजर त्या सेटवर पडते. स्वानंदी आता इकडे तिकडे बघते तर कोणीच नसतं, पण तिला मात्र खूप आनंद होतो. पण हे सगळं लपून समर कॅप्चर करत असतो. तो आता स्वानंदीचे खूप सारे फोटो काढतो. स्वानंदी आता छान आवरते. ती एवढी सुंदर दिसत असते की खाली येत असताना समर तिच्याकडे बघतच राहतो, पण एवढ्यावर थांबत नाही. एक कपडा खाली टाकतो आणि स्वानंदीला खुणवतो, ह्यावर पाऊल टाका. स्वानंदीसाठी हे सगळं अनपेक्षित असतं. तिला एवढं प्रेम मिळतं की तिच्या डोळ्यात पाणी येतं. समर आणि स्वानंदी सगळी पूजा बरोबर करतात. एवढंच काय, स्वानंदीसाठी समर वडाला फेऱ्या मारतो. हे बघून स्वानंदीचं मन भरून येतं. ती मनात म्हणते, राजवाडे, मी खूप नशिबवान आहे, तुमच्यासारखा नवरा मला मिळाला. समर तिचे डोळे झाकतो आणि रूममध्ये घेऊन येतो. डळरचा हात काढतो. समोरचं दृश्य बघून स्वानंदी चकितच होते, कारण समरने जे फोटो काढलेले असतात आणि स्वानंदीचे पाऊल घेतलेले असतात, त्या पाऊलाचा मोठा फोटो मध्ये असतो आणि दोघांचे फोटो बाजूने लावलेले असतात. स्वानंदी त्याच्याकडे बघते. तिच्या डोळ्यात पाणी असतं. ती आता मान हलवते. तो का आवडलं नाही का स्वानंदी मॅडम? ती म्हणते, खूप आवडलं. पण मलिकाचं काय? हे सगळं बघून तिचा खूप जळफळाट होत असतो. अंशू म्हणतो, मॉम अगं बघितलं, तोच तिच्या प्रेमात पडलाय. दिवसभर तिच्या मागे शेपूट हलवत फिरतोय. मलिका म्हणते, तेच ना, तेच सगळं माझ्या हातातून गेलं. त्याच्या डोक्यात मारत म्हणते, हे सगळं तुझ्यामुळे झालं. तो म्हणतो, मॉम मी काय केलं आता? मलिका म्हणते, तू काय केलं हे मला विचारतोस? अरे किती वेळा सांगितलं होतं, नीट वाग नीट वाग, पण नाही. तुला जे काही शेण खायचं होतं ते तू खाल्लंस. अरे तू असा वागलास म्हणून तो समर स्वानंदीजवळ गेला. आतापर्यंत मी दाखवत आले माझं त्याच्यावर किती जीव आहे, पण तुझ्यामुळे ते सगळंच उघडीच आलं. नाही नाही नाही, असं बसून नाही चालणार, काहीतरी करावंच लागणार. असं वाटत होतं ही सुशी घरात आली नक्कीच काहीतरी घडेल, पण ही पण बावळट निघाली.
आप्पी होती तर समरने तिला हाताला धरून घराबाहेर काढलं. अंशी म्हणतो, मॉम मी आहे ना, मला सांग काय करायचं. आता बघूया दोघं मिळून काय गोंधळ घालतात. असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.